तात्काळ भरती आयुर्वेदिक कंपनींसाठी मार्केटिंग स्टाफ शासन मान्यताप्राप्त आयुर्वेदिक कंपनीसाठी धुळे, नवापूर, तळोदा, शहादा, अक्कलकुवा, शिरपूर, शिंदखेडा, साक्री या तालुक्यांमध्ये मार्केटिंगसाठी मुले आवश्यक. पद मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह. पात्रता 10वी-12वी पास किंवा नापास. अनुभव आवश्यक नाही, फ्रेशर्स चालतील. वय 18 वर्षांवरील. कामाचे स्वरूप आयुर्वेदिक उत्पादनांचे मार्केटिंग. पगार मुलाखतीनंतर ठरवण्यात येईल. संपर्क 95 275 51 556, 94 222 60 699. मर्यादित जागा. इच्छुक उमेदवारांसाठी तात्काळ संपर्क साधावा. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. धुळ्यात APS 95 पेन्शनधारकाचे खासदार शोभा बच्छाव यांच्या संपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. धुळ्यात EPS 95 पेन्शनधारकांनी खासदार शोभा बच्छाव यांच्या संपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. अत्यल्प पेन्शनमध्ये उदरनिर्वाह अशक्य झाल्याने किमान पेन्शन वाढ, महागाई भत्ता लागू करणे तसेच प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी पेन्शनधारक आक्रमक झाले आहेत. पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की अनेक वर्षांच्या सेवेनंतर मिळणारी अल्प पेन्शन अन्यायकारक असून सरकारने याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा. आंदोलनस्थळी घोषणाबाजी सुरू असून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देस्ते, धुळे. मी देवीसिंग जाधव, राष्ट्रीय संघर्ष समितीचा धुळे जिल्ह्याचा तसेच उत्तर महाराष्ट्राचा अध्यक्ष. गेल्या 10 वर्षापासून अल्प पेन्शनधारक 187 आस्थापनातील 81 लाख पेन्शनर्स करता हा आमचा पेन्शनचा लढा सुरू आहे. कमांडर अशोक राऊत साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 27 राज्यातनं हा लढा सुरू आहे. वर्षभर सातत्याने वेगवेगळ्या राज्यातून जाऊन पेन्शनर्समध्ये जागृती निर्माण करण्याचं काम राष्ट्रीय संघर्ष समितीची टीम करते. आजच्या निमित्ताने बोलायचं म्हटलं की आमच्या पेन्शनर्सच्या 4 मागण्या आहेत की 7,500 रुपये पेन्शनने त्याला महागाई भत्ता मिळाला पाहिजे, जेणेकरून दोन्ही वृद्ध पेन्शनरने त्याच्या वारसांना जगायचं असेल ते 8 ते 10,000 रुपये एवढं पेन्शन मिळालं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की आजच्या काळामध्ये आरोग्य सुविधा जर म्हटल्या तर या अत्यंत वेळखाऊ आणि पैशाचा अपव्यय करणाऱ्या आहेत. त्याकरता वृद्ध पेन्शनर्स पती पत्नींना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात, त्या देखील चांगल्या क्वालिटीच्या मिळाव्यात. तिसरा मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार कुठलाही भेदभाव न करता ज्या पेन्शनर्सला त्यांच्या वास्तव पगारावर किंवा हायर पेन्शन हवं असेल तर त्यांना तो लाभ द्यावा. आणि चौथा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला ही पेन्शनची स्कीम लावली त्यावेळेला आमचे काही बंधू त्या काळामध्ये असं म्हणत होते की एवढ्याशा रकमेने आपल्याला पेन्शन काय मिळणार, त्याच पेन्शनसाठी वंचित आहेत. म्हणून सामाजिक सुरक्षा आणि दायित्व याचा विचार करता जे लोक EPS 95 पेन्शनर स्कीमचे सदस्य नाहीत त्यांना देखील ₹5,000 आणि महागाई भत्ता लागू करावा, ह्या 4 प्रमुख मागण्या आहेत. त्याच्या पलीकडे अजून एक विषय असा आहे की 1/9/14 नंतर आपण ज्या संस्थांमधून बाहेर पडलो त्या संस्थांमध्ये काम करणारी जी आत्ताची वर्किंग पिढी आहे त्यांना आजही सरकार प्रॉव्हिडंट फंड एम्प्लॉईचा आणि एम्प्लॉयरचा दोघांचा येतो, पण त्यांना पेन्शनचं स्टेटस दिलेलं नाही, त्यांना आजही पेन्शनचं मेंबर केलेलं नाही आणि म्हणून त्यांना देखील मेंबर करावं ही आमची मागणी आहे. धन्यवाद. आज आता हे जे आहे आदरणीय खासदार शोभाताई बच्छाव या जशा निवडून आल्या तशा 2024 तर 24 आणि 25 या दोन्ही वर्षात त्यांनी त्यांचं योगदान दिलं. पण देशाचं दुर्दैव असं आहे की विरोधी पक्षाचे किंवा विपक्षाच्या लोकांचं हे सरकार ऐकून घेत नाही. आणि असंही असताना महाराष्ट्रातील जवळपास 32 खासदारांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर आपल्याला साथ दिली. संसदेच्या बाहेर देखील त्यांनी आपला विषय मांडला आणि त्याकरता ताईंच्या बंगल्यासमोर आपण आंदोलनासाठी नाही परंतु हे जे निवेदन देतोय याच्यातले काही मुद्दे आपल्याला समजून सांगायचे होते, त्याकरता आपण इथे जमलोय. धन्यवाद. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.